सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी संस्था असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजलं आहे. तब्बल दीड तपानंतर म्हणजेच 15 वर्षांनंतर या बँकेच्या सत्ता संग्रामाला सुरुवात झाली असून अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापणार हे नक्की झालं आहे. बुलढाणा जिल्हा बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी आता जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. 2010 नंतर तब्बल 15 वर्षांनी म्हणजेच दीड तपानंतर या बँकेसाठी थेट निवडणूक होते. जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार यंदा 1921 मतदार हे बँकेच्या 21 संचालकांची निवड करतील. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यामुळे आता सर्वांचं लक्ष प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेकडे लागले. काही वर्षांपूर्वी ही जिल्हा बँक मोठ्या आर्थिक अडचणीत होती. मात्र योग्य नियोजनामुळे ही बँक तब्बल 23,55 लाख रुपयांच्या नफ्यात आली आहे. यातच सरकारकडून मिळालेल्या शेतकरी कर्जमाफीमुळे बँकेचा ताळेबंद आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. बँक नफ्यात आल्यामुळे आता या तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात घेण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गजांमध्ये नव्यानं राजकीय समीकरणं जुळू लागली आहेत. बाईट. विशेष म्हणजे थेट संचालकांमधूनच बँकेच्या अध्यक्षांची निवड होईल. यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची ही एक प्रकारे राजकीय रंगीत तालीम मानली जाते. महाविकास आघाडी असो किंवा महायुती, जिल्ह्यातील प्रत्येक मोठा नेता या बँकेवर आपलं नियंत्रण मिळवण्यासाठी पडद्यामागून मोठ्या हालचाली करतोय. यामुळे दीड तपानंतर होत असलेला हा सत्ता संग्राम कोण जिंकणार, 1921 मतदार कुणाच्या पदरात माप टाकणार, हे पाहणं अत्यंत रंजक ठरेल. फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा. वेगवेगळे मतदारसंघ आहेत. ज्या ग्रामसेवा संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांना खेड्यामध्ये कर्ज वाटप करतात, तर आपले 13 तालुके आहेत. तर प्रत्येक तालुक्यातून एक असे 13 डायरेक्टर्स हे निवडून येतील. त्यानंतर बाकी संस्थांचे 3 वेगवेगळे गट केलेले आहेत. एक प्रक्रिया संस्थेचा गट आहे, त्यातून एक डायरेक्टर. त्यानंतर एक इतर प्रकारच्या संस्था जे गट आहेत, त्यातून एक डायरेक्टर. आणि उरलेल्या याच्यामध्ये नागरी बँका, नागरी पतसंस्था आणि वैयक्तिक मतदार असा एक गट आहे, त्यातून एक डायरेक्टर. असे 13 आणि 3 16 झाले. आणि उरलेले 5 हे राखीव मतदारसंघ. त्याच्यामध्ये 2 म्हणजे स्त्रियांसाठी राखीव, एक SC/ST साठी, एक OBC साठी आणि एक VLT साठी. या राखीव मतदारासाठी सर्व मतदार मतदान करतील. मात्र तालुका जे मतदारसंघ आहेत ग्रामसेवा सहकारी संस्थांचे, ते त्या तालुक्यातले जे प्रतिनिधी आहेत ग्रामसेवा सहकारी संस्थांचे, ते त्यांना मतदान करतील.